हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजची आपली इंटरेस्टिंग रेसिपी आहे रसमलाईचे मोदक. सगळ्यात पहिले कढई गरम करायला ठेवायची आहे. त्याच्यामध्ये छोटे छोटे 3-4 चमचे तूप घालायचे आहे. त्याच्यानंतर ही एक छोटी वाटी भरून माझ्याकडे पनीर होतं, त्याला मी मिक्सरला स्मूथ बनवून घेतलं आहे. त्याच्यानंतर 1 कप ऑफ मिल्क पावडर, 1 सेम कप ऑफ पावडर्ड शुगर आणि द सेम कप ऑफ मिल्क, आणि या सगळ्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. रसमलाई तुमच्याकडे जर फ्लेवर अवेलेबल असेल तर तुम्ही इसेन्स आणि कलर घालू शकता. माझ्याकडे फक्त फूड कलर होता म्हणून मी तेवढाच घातला आहे. आणि मग याला जरा वेळ कमी फ्लेमवरती मिक्स करत राहायचं आहे, जोपर्यंत याची कन्सिस्टन्सी अशी पेड्यासारखी होत नाही तोपर्यंत. आणि त्याच्यानंतर व्हेरी इझी मोदकचा साचा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे मोदक बनवायला ठेवायचे आहेत. 2 मिनिट सेट झाल्याच्या नंतर रसमलाई मोदक इज रेडी. टाडा! Wow! अँड नाव इट्स टाइम टू टेस्ट इट. आमच्या घरात तर रसमलाई मोदक सगळ्यांना खूप जास्त आवडलेत. तुम्ही सगळ्यांनी पण हे मोदकची रेसिपी नक्की ट्राय करून बघा अँड लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. अशाच इंटरेस्टिंग रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तब तक के लिए बाय बाय.